50 लोक आम्ही गुवाहाटीकडे गेले। 6-6 महिने आम्हाला आमचे फोन बंद ठेवावे लागले। असे घाणघाण मेसेज, घाणघाण लोक आमच्यावर बोलत होते, ती टीका करत होते। पण हिंदुत्वाकरता आणि बाळासाहेबांच्या विचाराला तेवत ठेवण्याकरता भाजप शिवसेनेची प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांनी केलेली युती कायम टिकून राहण्याकरता आम्ही त्या विचाराशी जुळलो आणि सत्ता आली। सत्ता आल्यानंतर अजितदादा आमच्याकडे आले। त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब असंही बोलले नाही, तुम्ही यांना का घेतायत। त्यांनी घेतल्यानंतर ते इथे आले, त्यांनी सत्तेमध्ये सहभाग घेतला। माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीने जे ठरवलं किंवा नेतृत्वाने भाजपच्या जे ठरवलं ते मान्य केलं। कदाचित मी एवढं बोललो, याचा अर्थ काही लोकांनी चुकीचा काढला। कदाचित जर अजित पवार आमच्याकडे आले नसते तर योगायोगाने आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या, आणि जास्त जागा जर लढायला मिळाल्या असत्या तर आज आमचे 90 ते 100 आमदार राहिले असते। अमोल मिटकरी सातत्याने टीका करतायत, जागेमध्ये मोठी पदं। ते काय महामंडलेश्वर आहे ना, ते महामंडलेश्वर आहे। कधी आयुष्यामध्ये ग्रामपंचायतमध्ये ते निवडून आलेले नाही। MLC झालेले आहेत, आम्ही 5-5 वेळेस निवडून आलेले आहे। आम्ही त्यांनी प्राध्यापक आहे, त्यांनी विषय समजून घ्यावा। विना विषय समजण्याच्या आधी बोलणं आणि मी फार हुशार आहे हे सांगणं मला वाटतं उचित नाही आहे। मी किंतु परंतु हा विषय सांगितला। मी असं म्हणलं नाही की अजितदादाने हे केलं, अमुक केलं।